निवडणूक आचारसंहिता अनुषंगाने लातूर शहरातील अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इसमावर कारवाई. याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी लातूर शहरामध्ये रात्री महानगरपालिका निवडणूक 2025 आचारसंहिता अनुषंगाने आयोजित कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना श्री समीर सिंग साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की 1 नंबर चौक ते MIDC कडे जाणाऱ्या रोडवर एका खासगी वाहनामधून अवैध दारूची वाहतूक करीत आहे. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून पंचासह संशयित वाहन अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांचे चाहूल लागताच पळून जाणाऱ्या संशयित MH13 BN 2786 क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कारचा पाठलाग करून कार थांबवली. गाडी चालकास ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव नबी दस्तगीर शेख व 49 वर्ष राहणार पाखर सावंगी तालुका जिल्हा लातूर असल्याचं सांगून कारमध्ये काय आहे असे विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यामुळे त्याच्या ताब्यातील कारची झडती घेतली असता डिक्कीमध्ये 3 खपटी बॉक्समध्ये रॉयल स्टॅग नाव लिहिलेल्या 180 ml च्या 84 बॉटल्स प्रति बॉटल 250 रुपये प्रमाणे 21,000 रुपये व 90 ml च्या एकूण 100 बॉटल्स प्रति बॉटल 140 रुपयाप्रमाणे 14,000 रुपये अशी एकूण 35,000 रुपयांची विदेशी दारू व स्विफ्ट डिझायर कार किंमत अंदाजे 3,50,000 रुपये असा एकूण 3,85,000 रुपये चा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचासमक्ष पंचनामा करून जप्त करण्यात आलाय. सदर बाबत पोलीस स्टेशन MIDC गुन्हा रजिस्टर नंबर 925/2025 कलम 65 मदाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची कारवाई श्री अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर व श्री मंगेश चव्हाण अपर पोलीस अधीक्षक लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री समीर सिंग साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांनी व त्यांच्या कार्यालयातील पोलीस अंमलदार महेश पारडे, अरविंद वाघमोडे, बालाजी कुटवाडे, गणेश मोरे, पांडुरंग सगरे, संदीप जाधव यांनी केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.